संजय राऊत, अजितदादांनी शेवटच्या दिवशी ज्या फाईलवर स्वाक्षरी केली ती फाईल कुठली होती आपल्याला राज्य सरकारकडून मिळेल. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर, तुमच्यामध्ये ताकद असेल तर तुम्ही नाव घेऊन बोला. विनाकारण कोपरखळ्या मारण्याचा प्रयत्न करू नका. अजितदादांच्या अपघातामुळे महाराष्ट्राचं नुकसान झालंय. याच्यामध्ये घातपाताचा संशय स्वतः शरद पवार साहेबांना देखील आलेला नाही. तरी देखील केंद्र सरकार चौकशी करते, एअरपोर्ट ऑथॉरिटी चौकशी करते, राज्य सरकारकडनं चौकशीची मागणी केली जाते. ती चौकशी करण्याचं काम, उच्चस्तरीय चौकशी करण्याचं काम देवेंद्रजींनी त्याच्या देखील आदेश दिलेले आहेत. रोहित पवार आणि तुम्ही जाणीवपूर्वक खोटं पसरवण्याचं काम करताय. तुमच्याकडे एक जरी त्या फाईल बद्दलचा एक पुरावा असेल तरी तो तुम्ही सादर करावा. अजितदादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईल होत्या तर अजितदादांनी त्या कुठेतरी दिल्या असत्या, कोणाकडे तरी ठेवल्या असत्या. संजय राऊत तुम्हाला एखाद्या वेळेस सांगितलं असतं की माझ्याकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल आहे, जरा रात्रीच सामनामध्ये घेऊन जा, सामनामध्ये त्याच्या 2 बातम्या छापा. तुमचे आणि अजितदादांचे संबंध काय होते महाराष्ट्रानं बघितले. अजितदादा हे भारतीय जनता पार्टीच्या सोबत आले. अजितदादा हे एनडीएचे घटक पक्ष आहेत. संजय राऊत, तुम्ही त्या दिवशी असा दावा केला होता की अजितदादांसोबत फाईल होती आणि ती फाईल जळाली नाही. माझं तुम्हाला आव्हान आहे, त्या फाईलचे सगळे कागदपत्र तुम्ही जमा करा. ते सगळे कागदपत्र जमा करून ते योग्य ते न्यायालयामध्ये सादर करा आणि न्यायालयामधून भारतीय जनता पार्टीच्या कथित प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करा. मी यापूर्वी देखील सांगितले की तुमचा या देशातल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही तर तुम्ही आंतरराष्ट्रीय कोर्टात जा. कदाचित तुम्हाला आंतरराष्ट्रीय कोर्टावर देखील आता विश्वास राहणार नाही, कारण तुम्ही म्हणता ट्रम्प मोदी एकच आहेत. तर तुम्ही काम करा, पाकिस्तानच्या कोर्टामध्ये जा, पाकिस्तानच्या न्यायालयामध्ये जा किंवा बांगलादेशच्या न्यायालयामध्ये जा. तिथे जाऊन या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी करा. जशी पत्राचाळाच्या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे, त्या पत्राचाळीच्या घोटाळ्यामध्ये संजय राऊत तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं. 1-2 दिवस नाही तर 100 मध्ये तुरुंगवास भोगावा लागला. हे देखील महाराष्ट्राने बघितलंय.